मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। वहिनींचं नाव आहे प्रगती किशोर पाटील, जाऊबाई आहेत ज्या आव्हान देणार आहेत त्या गीता अशोक पाटील आणि सुनीता दिलीप पाटील, दोन जाऊबाई। पावणेगाव नवी मुंबई या परिसरात आपण आलेले आहोत। आजच्या भागात काय घडणार तेही बघणार आहोत। सुरुवात करूया आजच्या गप्पांना। नमस्कार, घ्या उखाणा। पैठणीवर शोभे नाजूक मोरांची जोडी, बरं, किशोररावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी। मी आधी नव्हती गोडी, होती नमस्कार, तुम्ही कसा घेणार उखाणा? लॉकडाऊन मध्ये बसलो होतो घरी। हां, लॉकडाऊन मध्ये बसलो होतो घरी, प्रगतीचं नाव घेतो, होम मिनिस्टर आले घरी। अरे वा, चांगलं घेतलंय। हां, घरच्या घरी द्या ओळख करून सगळ्यांची। हे माझे मिस्टर किशोर विठ्ठल पाटील, नमस्कार। या सासूबाई फशी विठ्ठल पाटील, नमस्कार। या मोठ्या जाऊबाई नमस्कार। गीता अशोक पाटील, या 2 नंबर जाऊबाई सुनीता दिलीप पाटील, हो, हे मोठे दीर नमस्कार। अशोक विठ्ठल पाटील, ही माझ्या 2 नंबर जावेची मुलगी नमस्कार। दिव्या, आणि या म्हणजे सुनबाई आहेत, मोठ्या दिरांच्या सुनबाई। चला, सगळ्यांची ओळख झालेली आहे ना? हो, आणि मी प्रगती किशोर पाटील। लवकर ओळख करून दिली। तुमचं माहेर कुठलं? कळवा। कळव्याला कुठे? कळव्याला स्वामी समर्थांचं मंदिर आहे ना, त्याच्या थोडे पुढे मुसराळी। बरं बरं बरं। आणि तुमचं बालपण सगळं? सगळं इकडेच। घरी कोण कोण होतं लहानपणी? लहानपणी आई, 3 बहिणी आणि 2 अजून भाऊ मोठे। कसं गेलं बालपण? मजेत आहे। आई बाबा काय करायचे? आई हाऊस वाईफ, वडील इंडू फार्मा म्हणून होती, आता जायडेक्स झालेली आहे ती, तिकडे सर्व्हिसला होती। तुमचे आई बाबा काय करायचे? माझे वडील मुकुंद कंपनीमध्ये सर्व्हिसला होते आणि आई हाऊस वाईफ होती। मग आता मला सांगा, तुम्ही कळव्यात, हो हे इकडे हो, भेटले कुठे? त्यांनाच विचारा। बरं, सांगा। मी एकदा बसलेलो मित्र असंच, ते बोललं एक टन बोला हल्दीला जायचं आहे, इथं कलव्याला बोला हल्दी आहे मित्राची इथं, तिथं आम्ही गेलो हल्दीला। तर मी हिला तिथं बघितली तर त्याला एकाला बोललो बरं मुलगी बरं चांगली आहे, त्याला बोललो लग्नाला आपण परत येऊया। लग्नाच्या दिवशी परत गेलो आम्ही। मग हिचे मामा म्हणून तिथं होते, ते आमच्याच बरोबर कामाला आहेत। मग मला माहिती नाही का त्यांची जी म्हणजे माझ्या मावशीचे मिस्टर, त्यांनी सांगितलं नाही का माझी ही आहे म्हणून ते। मग त्या मामाला सांगितलं असं असं आहे मुलगी, ते बोललो ठीक आहे बघतो मी। मग त्यांनी मग पुढचा कार्यक्रम त्यांनी केलं, मग दाखवायचं। पण मग तुम्ही पहिल्यांदा कधी भेटले? जेव्हा बघायला आलेले ना तेव्हाच, त्याच्या आधी? त्याच्या आधी नाही। मग हे बघायला आले? यांची लहान बहीण आहे, त्या होत्या, ते माझे मोठे दीर होते, आणि वारले माझे मोठे सासरे होते, ते वारले आता, ते होते। अच्छा, मग लगेच होकार दिला? चौकशी वगैरे केली आधी, तेव्हा काय कळलं? आहे चांगलं आहे असं कळलं। चांगलं आहे, चांगलं आहे असं कळलं। आता किती वर्ष झाली लग्नाला? 18 वर्ष झाली। पण मग जेव्हा लग्न झालं तेव्हा लग्न ठरल्यानंतर किती महिने होते लग्न व्हायला? साखरपुडा आमचा फेब्रुवारीला झाला आणि त्यानंतर मे मध्ये लग्न होतं। मग एवढे 6 महिने तुम्ही कुठे भेटत होते? नाही, भेटलो नाही, एकदाही नाही? काय सांगताय? भेटलो एकदा आम्ही, म्हणजे फिरायला असं गेलेलो। कुठे? सागर विहार म्हणून आहे, तिथे आम्ही भेटलेलो असं। आणि दुसऱ्यांदा? नाही, बोला बोला हो। एकदा ठाण्याला म्हणजे आलेले ते कळव्याला, मग तिथून आम्ही ठाण्याला गेलेलो। तिथे ठाण्याला कुठे? ठाण्याला पण तिथेच तलावपाळी। तिकडे पण पाणी? कसं काय, सगळे कसे आहेत सासरचे? आहेत, चांगले आहेत। जाऊ कशा आहेत? आहेत, चांगले आहेत। दोघींपैकी जास्त भांडतं कोण? भांडण असं नाही समजा, जास्त असं बोला सुद्धा वाद कोण घालतं तुमच्यावर? नाही, वाद असं नाही होत। काय जाऊबाई काय सांगणार? चांगले जाऊबाई, चांगले मनातलं सांगते काय असलं तर। बरोबर, राग पण येते तसं? राग पण आहे ना? राग भरपूर आहे तिला। हो, पण नंतर ते खरोखर केल्यावर नॉर्मल होती तशी ती। पण सुरुवातीला राग होती? सुरुवातीला भरपूर राग आहे। लग्नानंतर किती वर्षांनी नॉर्मल झालं? त्या झाली 2-3 वर्षातून झाली नॉर्मल, पण आता आहेच ती तशी आगावच आहे जरा थोडी। क्षुल्लक कारणावरून काय तिला पटलं नाही ना, मग भरपूर राग येते। आणि मग बोलते? हा, बोलते, नॉर्मल। व्हेरी गुड। मनात ठेवत नाही? मनात ठेवायचं नाही, काय जे असेल ना ते तोंडावर बोलायचं। मग समोरच्याला राग आला तरी चालेल, पोटात काही ठेवायचं नाही, लगेच बाहेर काढायचं। पण तुमच्या 2 जणींमध्ये मोठं कोण? मी आहे। तुम्ही मोठ्या आणि तुम्ही मधली, आणि या लहान? तरी ह्या तुमच्या रागावतात ना? आम्ही तिघी पण एकमेकावर रागावतो। बरं करता तुम्ही, तिघी पण रागावतो, तिघी पण एकत्र येतो। पण मला सांगा, रागामध्ये 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर
असं सगळ्यात जास्त रागावणारा, त्यापेक्षा कमी रागावणारा, त्यापेक्षा कमी रागावणारा असा नंबर द्यायचा असेल तर कोणाला द्याल? त्या रागावतात येतात परत. एक नंबर, हा, लगेच दोन मला नंबर, येते. तुमचा दुसरा हा. नंबर आणि यांचा त्या तिसरा नाही नंबर. रागत, या रागावतात पण येतात त्या. काय सासूबाई कशा आहेत या तिघी जणी? तिघी चांगल्या आहेत ती. पण आता ह्या खूप रागावतात पण त्याच म्हणाल्या. राग तिला जाम राग आहे. हो, हा, रागली ना मग ते 4-5 दिवस 8 दिवस बोलायचीच नाही, मग परत बोलायला येईल. काय हो असं तुम्ही एकदम 8-8 दिवस का बोलत नाही? राग आला की मला म्हणजे शांत होईपर्यंत नाही बोलत मग. काय हो, आणि तुम्ही कसे काय अशा वेळेला जेव्हा ह्या रागावतात? मी नाही, मी दोन्हीकडे. तुमचं तुम्ही बघा. तुम्ही तुमचं बघा, मी मध्ये पडणार नाही ना, कधीच मध्ये नाही नाही. ते. म्हणजे आमचं व्हायचं एवढी ना वर्ष झाली तरी त्यांचं व्हायचं, कधी दोघींना ते मी कधीच मध्ये नाही. नाही पडले. माझ्या बाजूनी पण कधी बोलत नाही, त्यांच्या बाजूनी पण नाही. हा, पण साधारणतः कुठल्या विषयावरून सुरू होतं तुमच्या दोघींचं? असंच काय जेवणावरनं वगैरे कमी जास्त, मीठ कमी आहे, हे चांगलं नाही, ते चांगलं नाही. मग तुम्ही कसं त्याला उत्तर द्यायचे? मग मी रागाने कधी कधी जास्तच मीठ टाकायची मग सासू कमी जेवली पाहिजे. म्हणून मीठ टाकायचा. हा. आणि कधी कधी आळणी करायचं खा. पण सासूबाई या तिघींमध्ये जास्त कोण रागावतं? दाखवलीच रागावतं. मी? हा, 8 दिवस तोर जापणार नाही. तिचा राग जेल तेव्हा जापत. हा. हा, पण आज सुनेला सल्ला द्या ना, काय द्यायचा असेल तर काय सांगाल? तिने राग कमी केला पाहिजे. हो. हा, आणि तुमचा मुलगा काय बोलत नाही? मुलगा नाही काय बोलणार. मुलगा म्हणते तुम्ही काहीतरी भांडा का काहीतरी करा, मी नाही बोलत. म्हणजे तुला बसला तुला राग, तिला बसलाय तिला राग येईल. म्हणजे बायको कडे बोलेल, मी बोलेन नाही का बायको कशी जापतो म्हणून तू माझ्या आईच्या घरी नाही जापत. बायकोचं ऐकतो. हा, बायकोचं असं बोलते ऐकतं. ना, बायकोचंच ऐकतो. पण ऐकतोच. बघ ना. हा, बघा तुम्ही आता. काय हो, खरं काय हो की नाही? सर्वच ऐकतात ना सर. नाही नाही, त्यांना विचारतोय मी. ऐकता ना, मग ऐकायलाच पाहिजे, त्यात काय चुकीचं आहे? आईच्या पेक्षा जास्त बायकोच ऐकता, हो की नाही? हो? काय आई बरोबर आहे ना? बरोबर आहे. पण तसंच पाहिजे ना हा, लग्नानंतर. तसंच पाहिजे. आई काय आज आहे तर उद्या नाही. हा. बरोबर ना? आणि बायको परवापर्यंत आहे. नाही, बायको जन्म परत. बायकोचा आधी ऐकायला पाहिजे. आईचं नाही ऐकलं तर नाही चालत. हा हा. बायकोला साथ दिली पण पाहिजे. तुम्ही या जाऊबाईंवर फार भांडता. कोणत्या? या या नाही नाही नाही. परत तुमच्यावर कधी रागावतात का हो? हा, जास्त नाही, कधीतरी. चेहऱ्यावर तरी खरं वाटत नाहीये. पण मोठा आवाज कोणाचा आहे या तिघींपैकी? म्हणजे या 2 वहिनी तुमच्या, ही बायको, बरोबर आहे? 3 जणींमध्ये सगळ्यात मोठा आवाज कोणाचा आहे? आवाज मोठ्या वहिनींचा. मोठ्या वहिनीचा जोरात आहे. जोरात आहे. हा, कळतो आवाज खालपर्यंत. काय हो? हो, हे आवाज भरपूर आहे. हा? साऊंड एवढं जोरात आहे, विचारू नका. पण मग मला सांगा, तुमचं लग्न कसं झालं? आपलं मच्छीचं टेम्पो आहे हा. ना, त्या घनसोली गावात गेलो होतो. म्हणजे डेली जायचं यायचं ना. ती मच्छीवाली एक आपली ताई म्हणून होती, आत्या म्हणून, आत्यासारखी. ती म्हटलं आमच्या गावात अशी जी मुलगी आहे, मोठ्या आवाजाची. हा, मोठ्या आवाजाची. हा, मग ती म्हटलं बघूया. तिकडे गेलो, तिकडेच आमचं बघाबघी झाली. त्याला पसंत आहे म्हणून दिलं होतं. अशाच राहा पण 3 जावा तुम्ही. पण तिघी बोलता की बोलायच्या बंदच असता? नाही बोलतो ना, भांडण झाल्यावर नाही बोलत. थोडा हा, थोडे तात्पुरते 2-3 महिने पण असे. भांडण कशावरून होतं? होते असंच पोरावरनं, त्यांचे दोघींचे पोरावरून होते. माझे काय मोठे आहेत, माझं काय एवढं प्रश्न येत नाही. हा, मग त्यांचं तुम्ही होते, समजावत नाही दोघींना भांडू त्या नका म्हणून. समजवतात आम्हाला. समजवते ना. पण तरी तुम्ही सोडत नाही. दोघींना आम्हाला राग येतो. दोघे आम्ही रागाच्याच आहेत. दोघींना येतो, दोघे मिळून राहतो आम्ही परत. तुमचं कुठे माहेर? कोपरी गाव. कोपरी. कळवा है ना, कडकडाट, हो ना. एक छोटस तुम्हाला आव्हान आहे, आणि ते आव्हान असं आहे, तुम्ही चित्र काढायचंय. आम्ही सांगणार कुठलं काढायचं, ते चित्र तुम्ही काढायचं. तुम्ही काढलेलं चित्र जर या सगळ्यांनी ओळखलं, तुम्ही आज या माऊलीला सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. दाखवा. ढोलकी. अभिनंदन. दोन्ही बाजूनी वाजते ना, म्हणजे एकदा आईच्या बाजूनी, एकदा बायकोच्या बाजूनी. दुसरं चित्र.
कंदील. कोणी सांगितलं? अरे वा, मोठ्या जाऊबाईंनी अभिनंदन. अभिनंदन. ही सोन्याची नथ तुम्हाला बक्षीस म्हणून मिळवून दिली. अभिनंदन. 2 जाऊबाई इकडे आहेत, 1 जाऊबाई समोर आहेत. हा, तुम्ही आधी सांगा, काय सांगणार? काय सांगू, दोघींचा पण आवाज जास्तच आहे. या दोघींचा आणि त्यांचा पण आहे. तिघी एकाच माझ्याच्या मनी आहेत. याच्यामध्ये आता तुम्ही सांगा, तुम्ही या घरात असता, बरोबर आहे? मग या तिघींमध्ये कोणाचं कोणाशी पटत नाही जास्त? तिघींचं पण एकमेकांशी जास्त पटत नाही. आणि जेव्हा होतं तेव्हा बिलकुल बोलत नाहीत एकमेकींशी? नाही, थोडे महिने नाही बोलत, पण असं गणपती वगैरे काय असेल ते येतात एकत्र. मग पण मग मला सांगा, आता काय केलं तर ह्या तिघी जणी एकदम एकत्र कायम राहतील? तिघींचे पण तोंड बांधायचे लागतील. त्यांचं त्यावेळेस केला पाहिजे ना बाबा. आपण आता भांडू नाही एकातला. आपण आपली गोष्ट बाहेर नाही गेली पाहिजे, घरात रावली पाहिजे. हा, 2 नाही 3 दिवसांनी त्यांनी जापायला पाहिजे ना माणसानी. जरा सुनेकडे द्या. सूनबाई आता बोलणार आहे. बघा, आता 3 सासूबाई आहेत. हा, आणि तिघी आता कशा आहेत बघितलं तुम्ही. आवाज मोठा आहे असं मुलीने सांगितलं. तुम्ही या घरात आलेले आहात, काय सांगणार 3 सासूबाईंबद्दल? मी सांगेल की त्यांनी एकमेकांबद्दल गैरसमज थोडे कमी केले पाहिजे. तशा तिघी पण मनाने चांगल्या आहेत, पण थोडे गैरसमज कमी केले तर अजून खेळीमेळीचं वातावरण होईल असं मला वाटतं. तुम्ही काय पुढाकार घेणार हे गैरसमज घालवायला? मी असं करेल की त्यांना सांगेल की यांच्याबद्दल हे चांगले गुण आहेत, तुम्ही थोडे वाईट गुण एकमेकांचे आता थोडे विसरून जा आणि चांगले गुण जे आहेत ते बघून आता पुढे आपण सगळे एकत्र राहू असं. अरे वा. बरं, मला सांगा, असं जर खरंच झालं तर तिघी एकत्र मस्त राहू शकाल? राहू शकाल. पण मला तुम्हाला तेच विचारायचंय, असं जर वागायचं ठरवलं तर दोन्ही भावांना आवडेल का हो तिकडे? दादा, चांगली गोष्ट आहे, का नाही आवडणार? आवडलंच पाहिजे ना. असं अरे म्हणजे सगळ्या मुलांची पण तीच इच्छा आहे. आणि असं झालं तर मग काय लेक फार खुश होईल. हा, त्या तिघी माझ्या मागे लागतील. अच्छा, म्हणजे तिघींना गैरसमज करण्याचं काम ही माऊली करते वाटतं. म्हणजे आता एक मम्मीच बोलत असेल ना, मग आम्ही दोघी पण बोलू ना. बरोबर. हा, म्हणून तिचं म्हणणं आहे की नाही, पण ते केलंच पाहिजे, तुम्ही बोललंच पाहिजे. सध्या तरी या दोघी आहेत माझ्या मागे. चौघी तर मी कशी सांभाळू एकटी? मग बरोबरच आहे. आता लक्षात ठेवा, उद्यापासून या 4 जणी आहेत आता. तेव्हा आता आज आम्ही ठरवलेलं आहे. आणि सुनबाई, तुमची जबाबदारी आहे आता. तुम्हाला विचारायचंय, काय वाटतंय आता? बोला. एकत्र आले, एकत्र राहू ना. आता पण आम्ही एकत्रच राहतो. आजपासून त्यांनी बदलायचं ठरवलंय. बदलायलाच पाहिजे आजपासून. मग आता बदललाय. हा, आपल्या घरातली काय पण होऊ द्या, कोणाच्या बाहेरचं आपल्या घरातलं कोणाचं एकमेकीला सांगायचं नाही, काय नाही. ते सांगण्यावरनं अजून राग येते. होणार ना मग आजपासून? नक्की. आज या तिघींचा एक फोटोच काढणार आहे मी तर. हा, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? सासूजी मागणार. सासूची का हो? सासूनी भरपूर केले आमच्यासाठी, आणि आम्ही पण तिला आता कधी कधी नाही विचारत असं भांडणं झालं, काय झालं इस्टेटवरनं कशावरनं, तर त्यांची आम्ही सॉरी मागते. तुम्ही? मी पण सासूची मागे. हो. सासूने आमच्यासाठी करते, पण आमच्या मुलांना पण बघते, सर्व करते. कारण की माझ्या मिस्टरांचं ऑपरेशन झालेलं तेव्हा कोणच नव्हतं, फक्त मी एकटीच होते. ऑपरेशन 3दा लाईट गेली तर तेव्हा मी एकटीच होते, लरून. तेव्हा सासूबाई माझी आली, तिला माहिती पडलं तर ती तेव्हा आली. तेव्हा त्यांची माफी मागते. मी भांडते त्यांच्याशी, परत मी जाते. पण आता मला सांगा, आजपासून स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करणार? बदल करणार. तुम्ही? बदल करणार. येणार. आम्ही काही नाही म्हणत नाही, या आपल्या घरी खाऊन जा, पण ते येत नाही ना. आता येणार. मग आणि एक पुन्हा प्रॉमिस देतो, आणखीन 6 महिन्यानंतर तुमचं सगळं असं एकत्र राहायला लागले ना की दर शनिवार एकेकाने वाटून घ्या. आणि मग असं झालं की 6 महिन्यानंतर त्या ताई शनिवारी नाही जमणार, रविवारीच जमणार. रविवार. कारण की आमच्या भाऊंना मच्छी लागते, मग आम्ही सर्व मच्छीवाले आहेत. 6 महिन्यानंतर त्या ताईची जबाबदारी आणि सुनेची जबाबदारी. 6 महिन्यानंतर मी पण तुमच्या बरोबर एका रविवारी घरात जेवायला येणार. ठीक आहे, चालेल. नक्की. बघा, पण त्यावेळेला तिघी 3 बाजूला नाही पाहिजे. राहिले तरी आम्ही एकत्रच येऊ परत. अरे वा. नाही, असेच राहा. एक छोटासा खेळ आहे, आणि या खेळामध्ये आता तुमच्या दोघींपैकी कोण जिंकणार ते आम्हाला बघायचं आहे. दोघींशी कोणी पण जिंकू दे, त्याही जिंकलं मी जिंकलं तर चालेल, दोघे पण. खरं मी एरवी विचारतो ह्यांना, पण मला असं वाटतं ही जिंकणार आहे का, ही आमच्यापेक्षा चप्पल आहे.
म्हणून नाही, ते नाही, जिंकणार हा, असं? असं वाटते. तुम्हाला वाटतं हे जिंकणार? नाही, या जिंकतील. थांबा, ह्यानं विचारूया. तुम्ही सांगा हो. त्या जिंकतील. हो, काय बघा, लगेच दोघी एक झाल्या आता. अरे काय जादू आहे होम मिनिस्टरची, लगेच सगळे एकत्र येतात म्हणजे काय. आता हा खेळ जो काय होईल त्या खेळामध्ये बघूया कोण जिंकणार. तुमच्या घरामध्ये ना पिवळ्या रंगाच्या सिमला मिरची असतात ना, त्या लपवून ठेवल्या आहेत आम्ही 10. तुमच्या दोघींपैकी शोधून सगळ्यात जास्त कोण घेऊन येणार त्या जिंकणार. तुमची वेळ सुरू होते आत्ता. किती आहेत? माझ्या 3 आहेत. एक त्यावेळी तीन. घेतली. माझे 5 एक आहेत. याने घेतली, 4 झाल्या म्हणजे. चला 4. तुमच्या किती आहेत? 5 आहेत. 5 आहेत. चला अभिनंदन. एक तुला द्यायची असेल तर घे. घे. तरी पण मी जिंकणार आहे ना. ते जिंकणार आहेत ते. म्हणजे ग्राउंड मध्ये दोघीने हात बरोबर घातला हो, एकाच वेळेला. चला अभिनंदन. एकीकडे 4 आणि एकीकडे 5 अशी गुणसंख्या. अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आणि तुम्हाला 5 घेऊन आलात म्हणून झी मराठीकडून बाजूबंद. अभिनंदन. काय मगाशी एकदम जिंकलात तुम्ही. मग मोठी आहे ना, मोठीला जिंकायलाच पाहिजे. हो, मग मोठीला पहिला मान द्यायलाच पाहिजे. पण आता कसं काय, आता खेळात कसं काय आता पण होणार? खेळणार मोठी. तुम्ही पण खेळणार आणि त्या पण खेळणार, पण शेवटी खेळात खेळ. जाऊबाई कुठले जोरात आहे तर मोठे आहे की छोटे आहे तर. आता कळणार. आता मी मोठे ही छोटी आहे तर मधली तर हे झाली. बरं, मगाशी तर तुम्ही क्षमा मागितलेली आहे. तुम्ही नाही मागितली. तुम्ही कोणाची मागणार क्षमा मागायची आहे? क्षमा तसं मी कोणाचं नाही मन दुखवत, पण जर सासूबाईंचं जर कळत न कळत काही मन दुखवलं असेल त्याबद्दल क्षमा मागते. या कुटुंबात हे सगळे आहेत. प्रत्येकाबद्दल सांगायचं असेल तर काय सांगणार? त्यांच्या चांगल्या स्वभावातल्या चांगल्या गोष्टी कुठल्या सांगणार? म्हणजे या खूप सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे लग्न झाल्यापासून म्हणजे मला सपोर्ट करत आले. सपोर्ट करत हां, आले. त्या चांगलं आहे तशा. म्हणजे काय चांगलं आहे त्यांच्या स्वभावात? म्हणजे तसं सांगायला गेलं तर आहे म्हणजे बरंच काही, पण राहू द्या. आता आपल्याला मागचं काही काढायचं नाहीये म्हणून हा विषय इथेच बंद. हा, जाऊ दे. व्हेरी गुड. बरं, आता खेळ आहे. पैठणी कोण जिंकणार ते बघणार आहोत. हा, पाठीमागे बसलेत ना, त्यांना विचारूया कोण जिंकेल पैठणी. सुनबाई, अंदाज व्यक्त करा. माझी सासूबाई. त्याचे दोघी आहेत, दोन्ही सासूबाई आहेत. या मोठ्या, जिंकतील असं तुमचं काय म्हणणं आहे? बारकीचं नाव घेतात, हे दोघं मोठीच घेतील ना. दिराला विचारूया, काय कोण जिंकेल आता? कोणी जिंकू दे, आपल्याला काय नाही. कोणाच्या नशिबात असेल ती जिंकून जाईल. हो, बरं बरं बरं. तुम्ही सांगा. मोठ्या जाऊबाई जिंकतील असं वाटतंय तुम्हाला? प्रगती. बायको प्रगती. बरं. आई, तुम्ही कोण काय होईल आता? मोठीच जिंकाल असं वाटतंय. खेळ सोपा आहे. तुम्ही बसायचं आहे जिथे बसलायत तिथे. इथे 3 गोल घेऊया. हे लाल रंगाचा गोल आहे ना, त्याच्यात पडला तर 10, या लाल रंगात पडला तर 20 आणि त्या लाल रंगात पडला तर 30. आता बघूया गुणांची बेरीज कशी होणार. तुमच्यापासून सुरू. नाही बाहेर. 10 30 40 10 30 आत आहे 50. तिकडे बसा परत तुम्ही. 50 20 70 वरून जोरदार अटेम्प्ट हा. डायरेक्ट 30चा. 10 थांबा 70. अभिनंदन. चला
झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला. वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या संपूर्ण कुटुंबाला आणि आपणा सगळ्यांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात.